त्याच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। पुण्यातील विश्रांतवाडी टिंगरे नगर या परिसरातील विद्यानगर यामध्ये गल्ली नंबर 8 इथे साईकृपा लॉज जवळ बॉम्बमध्ये वापरले जाणारे जिलेटिनच्या कांड्या आणि वायर आढळल्याने खळबळ माजली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। तर सफाई कर्मचाऱ्यांना मोकळ्या प्लॉट लगत एका पोत्यामध्ये संशयास्पद साहित्य दिसताच त्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली। मात्र हे जिलेटिन खडक फोडण्यासाठी वापरले जात होते अशी माहिती आहे। खडक फोडण्याचं काम करणाऱ्या मजुरांकडे जिलेटिन आढळून आलंय। तर 2 मजूर आणि विरोधात पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर ही मोठी बातमी आपण बघतोय। पुण्यातील विश्रांतवाडी टिंगरे नगर परिसरामध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळल्यात। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी वैभव सोनोने यांच्याशी। वैभव, काय सगळा प्रकार? प्रियंका, या जिलेटिनच्या कांड्या ज्या आहेत या खडकांचा ब्लास्ट करण्यासाठी खाणीमध्ये किंवा विहिरी खणण्यासाठी वापरल्या जातात आणि त्याच कामासाठी आलेले काही मजूर जे आहेत ते विश्रांतवाडीच्या विद्यानगर जवळच्या गल्ली नंबर 8 मध्ये जो साईकृपा लॉज आहे तिथं हे जिलेटिन त्यांनी पिशव्यांमध्ये भरून आणून ठेवून दिलेले होते आणि कुणी त्याच्याजवळ न थांबता अत्यंत बेजबाबदारपणे ते रस्त्यावरती सोडून तिथून बाजूला गेलेले होते। हा सगळा प्रकार सकाळी तिथे झाडकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावरती त्यांच्यामध्ये घबराट पसरली, कारण स्पष्टपणे त्याच्यावरती जिलेटिन असल्याचं लिहिलेलं होतं आणि त्या संदर्भातल्या त्याच्या ज्या वायर्स असतात त्याचा ब्लास्ट डिटोनेट करण्यासाठी त्या वायर सुद्धा त्याच्यामध्ये आढळून आल्या त्या पोत्यामध्ये। त्याच्यामुळे या सगळ्या कामगारांनी याची माहिती जी आहे ती विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये दिल्यावरती पोलीस त्या ठिकाणी गेले आणि संबंधित जिलेटिनच्या कांड्या ज्या आहेत त्या जप्त करण्यासाठी बॉम्बनाशक पथकाला पाचारण करण्यात आलेलं होतं। त्यांच्या उपस्थितीमध्ये हे जिलेटिन जे ते जप्त करण्यात आल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो खाणीमध्ये ब्लास्टिंग करणाऱ्या मजुरांकडे असलेल्या जिलेटिनचा असल्याचं समोर आलं। तरी सुद्धा पोलिसांकडून या संदर्भामध्ये आता जो निष्काळजीपणा त्यांनी केलाय त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हे जिलेटिन जे ते जप्त करण्यात आले। विश्रांतवाडी पोलिसांकडून पुढची कारवाई जी आहे ती सुरू आहे। बरं, धन्यवाद वैभव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातील विश्रांतवाडी या परिसरामध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या। सफाई कामगारांना या कांड्या दिसून आल्या, त्यानंतर ते घाबरले। त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगितला। पोलिसांनी तपास केला आणि त्यानंतर लक्षात आलं की खडक फोडण्यासाठी या कांड्या तिथे आणण्यात आल्या होत्या, पण अतिशय बेजबाबदारपणे या कांड्या तिथे सोडून ते कर्मचारी, ते जे मजूर होते ते बाजूला गेलेले। त्यामुळे एकच खळबळ त्या भागामध्ये उडाली। त्यानंतर पोलिसांनी या 2 मजुरांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय आणि अधिकचा तपास पोलीस करतात। तर सध्या देशात जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये दिल्ली ब्लास्ट नंतर ही अतिशय घाबरवणारी आणि धक्कादायक घटना होती, पण त्याचा तपास आता झालाय। तर पुण्यातील अनंत हॉटेलवर दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। कोयत्याचा धाक दाखवून डेक्कन परिसरामध्ये असणाऱ्या दरोडा टाकणाऱ्या एक अल्पवयीन आरोपीसह 5 जणांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींना पोलिसांनी अद्दल देखील शिकवली। ज्या ठिकाणी दरोडा टाकला त्याच ठिकाणी आरोपींना उठाबशा काढायला लावल्यात। आरोपींची धिंड काढत पोलिसांनी त्यांना आपले कान देखील धरायला लावले। तर पुण्यातील अनंत हॉटेल आणि बारमध्ये 19 नोव्हेंबर रोजी आरोपींनी दरोडा टाकला होता। हॉटेलच्या समोर नेत कान पकडत आरोपींना माफी मागायला लावली आहे। आपण बोलूया त्या संदर्भात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी। अभिजित, अतिशय हा प्रकार आहे, पुण्यातील जे काही गुन्हेगार आहेत त्यांना पोलिसांनी अद्दल शिकवली आहे। प्रियंका, खरं तर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून धिंड पॅटर्न जो आहे तो शहरात अवलंबायला सुरुवात केली आहे। गुन्हेगार जे आहेत किंवा ज्या आरोपी जे आहेत त्या गुन्ह्यातल्या आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांची धिंड काढायला आता पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे आणि त्यांना अद्दल घडावी आणि त्यांना माज उतरावा त्यांचा म्हणून ज्या ठिकाणी हे गुन्हेगार, हे आरोपी गुन्हा करतात त्याच ठिकाणी निघून त्यांना धिंड काढण्यात येते। असाच एक प्रकार पुण्यातल्या डेक्कन परिसरात 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री अनंत हॉटेल आणि बार जो रेस्टॉरंट आहे पुण्यातल्या डेक्कन परिसरातला त्या ठिकाणी घडला होता। 6 जणांकडून कोयत्याने या ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। दरोडा टाकताना कोयते जे आहेत ते काचेच्या टेबलवर मारण्यात आले होते आणि दरोड्याचा हा सगळा प्रयत्न केल्यानंतर आता या सगळ्या प्रकरणातील जे 6 आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचं देखील निष्पन्न झालंय। पण या सगळ्या आरोपींना म्हणजे उरलेल्या 5 आरोपींना अटक करत या अल्पवयीन आरोपीला ताब्यात
ताब्यात घेतले पुणे पोलिसांनी परवा दिवशी रात्री, आणि जे 5 आरोपी आहेत त्यांना उठाबसा काढत माज जो आहे त्यांचा उतरवायचा प्रयत्न पुणे पोलिसांनी केलाय। ज्या आनंद हॉटेलमध्ये यांनी 19 नोव्हेंबर रोजी दरोडा टाकला होता त्या आनंद हॉटेलच्या समोर नेत त्यांची धिंड देखील पोलिसांनी काढली आणि कान पकडून या सगळ्या आरोपींना उठाबशा जे आहेत ते काढायला लावलेत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातलं जर क्राईम रेट बघितला तो अतिशय वाढताना दिसतोय। हल्ले असतील, दरोडे असतील, चोऱ्या असतील, गाड्यांची तोडफोड असेल, हे सातत्याने होत आहेत आणि म्हणून पोलिसांनी हा धिंड पॅटर्न जो आहे तो पुणे शहरात अवलंबला आहे आणि त्यातलाच हा डेक्कन परिसरातला प्रकार होता आणि या हॉटेलवर दरोडे टाकणारे देखील आता अटक करून त्यांची धिंड काढून त्यांचा माज उतरवण्यात आलाय। प्रियंका, निश्चितच अभिजित, धिंड पॅटर्न जो पुणे पोलिसांनी खरं तर सुरू केलाय यामुळे आता गुन्हेगारी कमी होण्यामध्ये किती यामध्ये हे इफेक्टिव्ह ठरतंय पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।